लॉंग ऑफ क्षेत्रात, लॉंग ऑन क्षेत्रात खेळायचा विचार, व्ही आकारात खेळायचा प्रयत्न. रन्स वन शॉट. दोन पळाले, एक मात्र मिळेल, एक धाव मिळणार नाहीये. धावसंख्येत मात्र या ठिकाणी बदल बघायला मिळतोय. 8 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं चाललंय. राईट आर्म ओव्हर. कट करायचा प्रयत्न. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडलाय. कोण कॅच घेत आहे बघूया. 19 नंबरची जर्सी. क्या बात है. आत्ता खऱ्या खेळासारखे सुरू झालेले आहे. अभिनंदन. सचिन पाटील यांनी घेतलेला कॅच त्या ठिकाणी अप्रतिम कॅच होता. इंटरनॅशनल फील आला या कॅच ला घेताना पण जर बघितलं असेल तर 8 गडी बाद. बॅट्समॅन मात्र निखिल मैदानामध्ये नवीन येतोय. लढाई या ठिकाणी मात्र जबरदस्त आणि निश्चितच थर्ड पोझिशन साठी असलेली. चला तर स्ट्राईक वर नवीन बॅटर आणि निखिल काळे. हवे चेंडू या ठिकाणी प्रयत्न फसलाय. आपला हातून कॅच. संदीप सरांच्या टीमचा खुशी का ठिकाणा नाही. जबरदस्त कॅचिंग या ठिकाणी. टीम मोहोळ संघाला अजूनही खतरा. शेतकरी राजा परिवार मोहोळ टॉस जिंकून बॅटिंग. तर लगातार 2 बळी या ठिकाणी मात्र. हॅट्रिक साठी चान्स आहे. राऊत, शंकर राऊत आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. माझ्याकडून 500 रुपये जर आपण हॅट्रिक केली तर. चोर मले बोलतोय. बाळू गोगरदरेंकडून 200 रुपये जर आपण हॅट्रिक केली तर. रमेश हटकडेकडून 500 रुपये. राजाभाऊ देशमुखाकडून 200 रुपये. जीएसपी क्रॉप सायन्स कडून 500 रुपये. एवढे सगळे तमाम बक्षीस आपल्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. पुढील चेंडू. राऊत ना पुढच्या बॉल मध्ये संधी आहे ना. हवे चेंडू गेला. झेल होईल का. ओ हॅट्रिक. कॅच मात्र घेणं गरजेचं होतं. हॅट्रिक हुकलेली आहे गोलंदाजाची. अच्छा हॅट्रिक बॉल नव्हता. बक्षीस कशाला लागली होती मग. पुढच्या बॉल. अच्छा अच्छा पुढच्या बॉल साठी लागलेली होती. चला शंकरराव त्यांना पुढच्या षटकात चान्स भेटेल हॅट्रिकचा. पण बक्षीस मगाशीच अनाऊन्स झालेली आहे. पंचखेला कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी 1 बाउन्स बाउंड्री पार. आणि या ठिकाणी हा निषेध कडक प्रहार मिळेल. पंढरपूर कृषी चषक चौकार. 13-2 गडी बाद. षटक मात्र दुसरं 6 षटकाचा सामना. वेळ मात्र 2:30 झालेली आहे. शेतकरी राजा परिवार मोहोळ टॉस जिंकून बॅटिंग निवडलेली आहे. राईट आर्म राऊंड विकेट. हवेत गेला चेंडू. उंच चेंडू आहे. चेंडू खाली खेळाडू पकडला लाडू. वाह या षटकात अजून आहे. खेळाडू असा तर असा. 7 नंबर जसा. 13 धावा 3 गडी बाद. 1.3 षटकाच्या खेळानंतर वैभव यांना आपण नवीन फलंदाज म्हणून मैदानात बघतोय. वैभव आणि बाळू डोंगरे यांची मात्र या ठिकाणी मैदानातील जोडी आहे. वैभव शिवाजी जाधव. पहिला विकेट त्यांच्या खात्यात आहे. पुढील चेंडू असेल बघूया. षटक नंबर
द्यायला लागतील गोलंदाजांना. मिड विकेट क्षेत्र निवडलं यावेळेस. मात्र टप्प्यानंतर या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात येतोय. टायगर आणि मिस्टर बीके तिकडे. चांगली चपाईदार फिल्डिंग आहे. चेंडू थ्रो केलाय तसा विकेट किपर एंडला. शेवट चेंडूवरती धावा येतील या ठिकाणी. मात्र आपण बघितलं की 1 आणि 3. मला वाटतं जरा फिल्डिंगच चांगली जोरात चालू आहे त्यामुळे कदाचित स्कोर वाढेना झालाय. तर टोटल स्कोर मात्र 2 गड्यांनी पुढे जाईल आणि वाढता टोटल असेल 3 षटकानंतर 28-3 बाद. 28 धावा 3 गडी बाद. आमचे विरेश सर कोळी त्यांचे स्वागत करू दुपारच्या भोजनानंतर. विरेश सर. हो शॉट आहे. क्या बात है. चेंडूच्या पेक्टात जणू काही मारली ती लात आहे. ये विना बात. अप्रतिम फटकेबाजी. चौतीस 3 गडी बाद. आणि या फटक्याची अशा फटक्याची अशा रणगतीची गरज आहे. प्रणवदा देशमुख स्वागत करूया. आणि नाही म्हटलं तर 6 षटकात 65-70 धावा लावायचा विचार करत असेल या ठिकाणी टीम मोहोळ. 1 मार्च स्क्वायर लेग बाउंड्रीच्या दिशेने. 1 बाउंस बाउंड्री पार. ये भी 4. क्या बात है. शॉट्स लग रहे लगातार. पंढरपूर कृषी चषक 2025 चौकार आणि धावात वाढ. धावसंख्या या ठिकाणी 38 3 गडी बाद. गोलंदाजी करताना मात्र संदीप शेठ नालंदवार. थोडंसं मात्र या ठिकाणी गोलंदाजीमध्ये नियंत्रण आणावं लागेल. थोडंसं या ठिकाणी फलंदाजाला निश्चितच अडचणीत आणणारी गोलंदाजी करावी लागेल. टिचून मारा करावा लागेल कारण हा शेवट चान्स आहे आपल्याकडे. याच्यानंतर पुढच्याच वर्षी अगले साल और बहुत लंबा होता है जनाब. 1 साल का अंतराल. संदीप शेट्टी जर या ओव्हरमध्ये विकेट घेतली तर बाळू गोगरदरे आणि रमेश आटकळे यांच्याकडून 500 रुपये आहेत. आपण त्याचा फायदा संघासाठी करून द्यावा. दरम्यान संदीप शेठ नालंदवार यांना मात्र आपण नक्कीच कमबॅक करणाऱ्या खेळाडू म्हणून ओळखतो. एक चांगल्या दर्जाची अष्टपैलू कामगिरी नेहमीच करायचा प्रयत्न राहतो. टायगरच्या जवळ चेंडू टप्पा खातोय आणि डीप मिड विकेट वाडीश लॉंगॉनच्या मधून बाहेर जातोय. 1 बाउंस बाउंड्री. आणि इथं मात्र नक्कीच अगदी मॅच बदलताना दिसते खरी. या डावाला आकार उकार द्यायचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज मात्र वैभव. क्या बात है. 9 चेंडू 21 2 चौकार 1 षटकार. 42 धावा 3 गडी बाद. 3.3 षटकाच्या नंतर शेतकरी राजा परिवार वारावरती वार. आणि या षटकामध्ये मात्र नक्कीच कडक वार दिसले. बघूया संदीप सर कशी वापसी करतील. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. काय बदल आहे बघूया. मला वाटतं लॉंगॉपला काहीच लॉंगॉनला घेतलं जातंय. लॉंगॉनला वायडिश लॉंगॉन केलं जाते आणि वायडिश लॉंगॉनला डीप मिड विकेट आणलं जाते. इट्स अ टायगर. टायगर मात्र मिड विकेटला. स्क्वेअर लेगला 1 खेळाडू आहे. 4 खेळाडू ऑन साईडला लावलेले. अँड नाव दिस बॉल. आता स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. सरळ बॅटचा प्रहार आहे. तिकडे फिल्डर जरूर आहे स्टेडिश लॉंग ऑफला. 2 धावा परत एकदा या ठिकाणी मिळतील फलंदाजांना. चांगलं राहिलं हे षटक मात्र टीम मोहोळसाठी. बघा 6-4-4-2 44 धावा 3 गडी बाद. 5वा चेंडू आहे निश्चित 4थ्या षटकाचा. डाऊन द लेग चेंडू थोडंसं या ठिकाणी कुठेतरी दिशा भटकली जाते. व्हाईट बॉल सिग्नल येतोय. मारुती कांबळे मेन पंच आमचे. टोटल होतोय 45-45. लॉस ऑफ 3. पहिल्या 2 षटकात कंट्रोल चांगला होता. वाटलं होतं की या ठिकाणी मोहोळला टीम पंढरी वॉरियर्स मात्र अगदी 30-35 धावा थांबवेल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळात वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. टायगर तिथं चेंडूवर आहे.
चांगला या ठिकाणी फिल्डिंगचा नमुना आणि थ्रो सुद्धा अतिशय उत्तम. क्या बात आहे टायगर. 47 धाव 46 आहे. संदीप शेठचा ओव्हर पंढरपूर वारियासाठी महत्वाचा आहे. धावा रोखू शकतात. डाऊन द लेग चेंडू वाईड. 47 गडी बाद 3.5 नंतर. एकूणच शेवट चेंडू या षटकाचा. बघूया वाईटची भरपाई कशी होणार आहे. फटका चांगला आहे. हो 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 वाईटची भरपाई नाही. या ठिकाणी फलंदाजांना अंदाज काहीसा आपणा मैदानात पेश केलाय. अंतिम चेंडूवरती बिग हिट. पंढरपूर कृषी चषक षटकार 50 पार धावा. शेतकरी राजा परिवाराच्या 53 गडी बाद. 4 षटकानंतर 53. आपण पहिल्या 2 षटकात बघितलं तर मला वाटतं काहीस 20च्या आसपास धावा होत्या. त्याच्यानंतर बघतोय की आपण या ठिकाणी चक्क 53 धावा. या षटकात अगदी 25 धावा आलेल्या आहे. या षटकामध्ये मात्र 25 धावा महागडं षटक ठरलंय आणि टीम मोहोळ संघासाठी हे षटक फलदायी ठरले. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला लवकर लवकर पुढे खेळूया. धीरज शेठजी वेलकम. धीरज शेठ खुश आहेत कारण टीम मात्र धीरज शेठजींची टीम आहे. 5वं षटक सुरू होते. 12 चेंडू बाकी आहेत चोरुमले साहेब आणि धीरज शेठजी मात्र या ठिकाणी 6001चा जर्सी नंबर. क्या बात है. 4 अंकी जर्सी नंबर खूपच कमी खेळाडूंचा असतो. तर धीरज शेठजी त्यापैकी एक आहेत. 6 अंकी 601 सॉरी 6001. प्रयत्न चांगला होता. लॉंग बाउंड्रीजला खेळाडूच्या वरून डोक्यावरून चेंडू गेलाय. बिग हिट आणि 6. चला तर या ठिकाणी 3ऱ्या पोझिशनला राहायचं फिक्स म्हणून हा कदाचित असू शकतो 6. मात्र गोलंदाजावरती आक्रमण आणि म्हणतो ना आपण ऑफेन्स इज अ मेन वेपन ऑफ डिफेन्स. नाही पण ही ओव्हर खरोखरच पंढरपूर वारियासाठी अतिशय महत्वाची आहे. आणि गोलंदाज वैभव साहेब धावा रोखू शकतात. जेवणाचं टायमिंग जे आहे ते संपत यायला लागले. कृपया जे कोणी जेवायचे राहिले असतील अथवा डबल जेवायचं असेल तरीही तुम्ही जेवण करू शकता. जेवणाचा आनंद घ्या. भोजन कक्षात जा. जेवण भरपूर शिल्लक आहे आणि 4 वाजेपर्यंत भोजन कक्ष सुरू असेल. चला तर वैभव स्ट्राईकवर. वैभव गोलंदाज. वैभव विरुद्ध वैभव. ही ओव्हर अतिशय महत्वाची आहे पंढरपूर वारियासाठी धावा रोखण्यासाठी. यस 2 वाक्य वारंवार येत आहेत पहा. कट करायचा प्रयत्न या ठिकाणी पंच केलाय. कव्हर इंजरला चेंडू चाललाय. ऑफसाइड ऑफ. चेंडूमध्ये खराबी कुठली नव्हती परंतु त्या ठिकाणी नक्कीच प्लेसमेंट टायमिंग उत्कृष्ट होता. एक लेंग बॉल रेग्युलर बॉलचा वापर गोलंदाजाकडून केला जातोय आणि या ठिकाणी प्लेसमेंट चांगलं. बाउंड्रीच्या बाहेर चेंडू. कडक कडकडीत प्रहार आणि निश्चितच पंढरपूर कृषी चषक चौकार. 65 धावा 3 बाद. 4.5 षटकं संपलेली आहे. अजून 1.5 षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. आलेल्या सर्व क्रिकेट चाहत्यांचं पंढरपूर कृषी चषक 2026च्या सर्व चाहत्यांचं मनापासून स्वागत. आज बरेच जण जे आहेत मैदानात आपण खेळताना बापले का पाहिले पण मैदानाच्या बाहेर बरेचसे बापले का मी बघितलेत. बरेचसे बापले आहेत. अगदी बघा कोरबू साहेब आहेत त्यांचे हे चिरंजीव आलेले आहेत. इकडं रमेश अटकळे साहेब आहेत. इकडे आत्ताच बघितला मी शेखर धनवडे साहेब आहेत. मला वाटतं पाटील साहेब सुद्धा विजय पाटील साहेब सुद्धा प्रणव देशमुख सुद्धा चिरंजीवाला घेऊन आलेले. दामोदर साहेबांचे चिरंजीव आलेले आहे. विश्वजित पवार सुद्धा ज्युनियर विश्वजित पवारला घेऊन आलेले आहेत. गणेश अटकडेंनी सुद्धा चिरंजीवाला आणलेलं आहे. तर बरेचसे बापले काय तिथं. 1 धाव पळून पूर्ण. चोरटी धाव आहे. बाय स्वरूप एक्स्ट्राच्या स्वरूपाची धाव आहे. मान्य विजय पाटलांचे सुद्धा चिरंजीव आहेत. सुंदर बॉलिंग पडते. व्हॉट इज अबाउट बॅटिंग चोरवले साहेब. बॅटिंग काय आता बहरात आलेली आहे. ते जरा पहिल्या 2 षटकामध्ये फारच डाऊन होते.
थोडस पुढील चेंडू चांगली बॉलिंग पडते. आणि हा कॅच बघा, मी आत्ताच सांगितलं होतं की चांगली बॉलिंग पडते आणि ते विकेटमध्ये रूपांतर झालेलं आहे. गोलंदाजाचं मनापासून अभिनंदन, तितकंच कॅच घेणाऱ्याचं सुद्धा अभिनंदन. 4.4 षटकानंतर की 4.5 गणा टायगरनं शोभेल असा कॅच पाच घेतलेला आहे. टाइगर. चलिए हम बॉलीवुड में भी टाइगर देखते हैं, हमारे इधर पंढरपुर कृषि ट्रॉफी में भी टाइगर देख रहे हैं. टाइगर अभी जिंदा है, टाइगर अभी मैदान में है, टाइगर कड़क है. 7 नंबर की जर्सी, क्या बात है टाइगर, लगे रहो टाइगर. गुरव बंधुआले नवीन बॅट्समन आणि 66 धावा 4 गडी बाद. 5व्या षटकाचा 6वा चेंडू. खरोखरच बॉलिंग चांगली पडते आहे. वैभव शिवाजी जाधव 2 विकेट आतापर्यंत त्यांच्या नावावर झालेले आहे. सर्वर खान साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुंदर सुंदरसा फटका, सुंदरसा कॅच. पुन्हा एकदा टायगरने स्वतः टायगर हे सिद्ध करून दिलेलं आहे. अभिनंदन. क्या बात है टाइगर. टायगर होतो जैसा. सुधाकर देठे आपल्या पंढरपूरातले आहेत काय? अरे वा वा. लक्ष्मी टाकळी, अरे आपण दोघे गाववाले बरं का. अभिनंदन. 100 रुपये आताच्या कॅच बद्दल माझ्या वतीने. असं ते काय हा? गावाला म्हणून 100 द्यायला लागलो. घे. तो ते आज टाकळी सांगताय, एका रात्रीत गाव कसं काय बदललंय. हा भारत आपला देश आहे. अख्खा भारतच आपला गाव आहे. जहां भी जाएंगे वहां अपना जहां बनाएंगे. क्या बात है. अदा अच्छी है, इस अदा पे हम फिदा है. 5 षटकं संपली. 66 धावा 5 गडी बाद. सचिन पाटील अखेरचं षटक घेऊन येतील. आता हे पंढरपूर वॉरियर्ससाठी शेवटचं महत्वाचं षटक टाकण्यात येत आहे. यामध्येच आपण मोहोळच्या संघाला किती धावा करू द्यायच्या हे पूर्णतः अवलंबून आहे. टायगर एकदम माझ्यासाठी तो कॅचच घेतला पाहिजे यावेळेला. पुढील चेंडू. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू मागे 2 खेळाडू आणि लेग बाय स्वरूपाच्या धावा आलेल्या या ठिकाणी. मला वाटतं 2 धावा. गणेश चव्हाण स्कोरिंगचं काम ऑनलाईन करताना दिसत आहेत, त्यांचं पुनश्च आपण स्वागत इथे करूया. 68-5 बाद टोटल आहे. 68-5 बाद. बॅटिंग करताना टीम आहे. पोझिशन साठी सामना आहे आणि हा मात्र नक्कीच शेतकरी कृषीचा. वा क्या बॉलिंग आहे. शेतकरी कृषी परिवाराचा बॅटिंग परफॉर्मन्स आपण बघतोय. सचिन पाटील गुड जॉब. एक उत्कृष्ट चेंडू. चांगली बॉलिंग पडते. शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मोहोळ संघ जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नोबॉल सिग्नल या ठिकाणी पंचांकडून येतोय. नोबॉल निश्चित धावसंख्येत स्कोर सांगा. 5 बाद आणि 69 अशी स्थिती या ठिकाणी आहे. षटक क्रमांक अखेरच आपण बघतोय मैदानात. तरी पण एक समाधानकारक फायटिंग टोटल या ठिकाणी नोंदवायचा प्रयत्न मोहोळ संघाने केलेला आहे आणि ती 70+ धावा एक चांगला सामना बघायला मिळू शकतो. लेग बायज इशारा पंचांचा. 70 कंप्लीट 5 बाद. चेंडू 3 चेंडूचा खेळ अजून या ठिकाणी बाकी असेल आहे आणि निश्चितच टीम 3 चेंडू शेतकरी राजा मोहोळ संघाला उर्वरित 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्यासाठी आपण प्रयत्न करताना बघणार आहे. आणि पंढरपूर वॉरियर्स गोलंदाजांना 3 चेंडू मध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. सुंदर असा फटका. ओ 4 धावा या ठिकाणी नक्की असतील मिड विकेट क्षेत्रात. वेल ट्राय टायगर.
चौकार झालेला आहे. ओ काय छान बॉल आहे. अरे 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू. सुंदर फटका आणि एक धाव दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि अशा प्रकारे संघाचा स्कोर आउट. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा झालेले आहेत. विकेट गेलेली आहे. एकूण धावा 77 झालेल्या आहेत. 78 विन करण्यासाठी करायचे आहेत पंढरपूर वॉरियर्सला. फायटिंग टोटल एक जबरदस्त आणि सामन्याची आपण नक्की इथे अपेक्षा करू शकतो. चुरशीचा सामना बघू शकतो. सामन्यामध्ये आपल्याला फाईट बघायला मिळेल. दोघांनी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. आणि चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. टीम मोहळ शेतकरी राजा परिवार. मोहळ चला मैदानात या. शेतकरी राजा परिवार क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं लवकर. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्याकडं पटकन दाखल व्हा. फायनलचा सामना मात्र 8 षटकाचा त्या ठिकाणी घोषित होतोय. प्राथमिक सूचना माझ्याकडे येते. 8 षटकाचा फायनल सामना ठरेल आणि वेळ जर कमी पडला तर आपल्याला 6 षटकाचा सामना ठेवावा लागेल. असंही असेल. एक बॅलन्सिंग एक अनाउन्समेंट आपण करतोय. मॅच चालू करा. 6चा सामना. हॅलो संदीप शेठ मॅच चालू करा. मॅच चालू करा. इथे जेवढा तुम्ही वेळ वाचवाल ना तेवढा आपल्याला पुढे वेळ मिळतोय. देतो 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 अंपायर साहेब देतो. हां ओके धन्यवाद. चला माझ्याकडे आणखी एक फायनल सामना हा 7 षटकाचा होईल. 3 षटक पॉवर प्लेचे राहतील. त्यामध्ये मग कसं देणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 षटकाचा आणि एक बॅटिंग पॉवर प्ले देऊ का. मग देऊया का. सलग 3 ओव्हर पॉवर प्ले. चला पुढील सामना चालू करा. बॅट्समनना पाठवा. आपण इथे वेळ वाचवाल तेवढं पुढचं काम चांगलं होत आहे. अरे वा 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 संदीप सावकार ओपनिंगला.
सन्मानजनक धावसंख्या मोहोळ संघाने उभा केलेली आहे. आपण पाहूया पंढरपूर संघ त्यासाठी किती प्रतिकार करतो आहे. चला स्टार्ट. दूसरे इनिंग का खेल बिल्कुल शुरू हो रहा है. खेल की शुरुआत हो रही है. स्ट्राइक पर होंगे बल्लेबाज. बल्लेबाजी करने के लिए लक्ष्य बिल्कुल मिला है जीतने के लिए. 78 रनों का लक्ष्य मिला है. इस ये जो मुकाबला चल रहा है तीसरे क्रमांक की जो इनाम राशि है 15,000 और ट्रॉफी, इसके लिए ये तीसरे क्रमांक के लिए मुकाबला इस वक्त चल रहा है. मोहोळ वर्सेस पंढरपुर के बीच में ये जंग इस वक्त चल रही है. दूसरी इनिंग का खेल बिल्कुल शुरू हो रहा है. पंढरपुर कृषि चषक का ये आज का अंतिम दिन. पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक निकला है. बहुत ब्रिलियंट स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, खूबसूरत स्ट्रोक 6 रन के लिए. बिल्कुल बहुत ही दमदार प्रहार निकला वहां पर विराज. चका चुका चली है, खाता खुल चुका है छक्के के साथ. आक्रामक अंदाज की शुरुआत विराज के बल्ले से निकला है. पहला खूबसूरत पावर लाजवाब अंदाज का शानदार स्ट्रोक निकला है छक्के की. गेंदबाज बाल डूबरी तैयार, सामना करेंगे विराज. फिर से मारने का प्रयास था, बल्ले का एज लगा वहां पर और गेंद हवा में खड़ी. विकेट कीपर ने कोई गलती नहीं की वहां पर. विकेट का पतन. विराज इज गॉन बैक टू पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट गोज बल्लेबाज.